नवस म्हसोबाला करायचं आणि बोकड्या देवीला कापायचा. सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय. शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. तर बाप बदलणार आहे म्हणजे पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना एक माझं खुलं आव्हान, तर तुम्ही ज्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले, ज्या नेत्याच्या नावावरती तुम्ही निवडून आले, अगोदर त्या पदाचा राजीनामा द्या, त्या आमदारकी खासदारकी किंवा जे काही पद असेल तुमचं त्याचा राजीनामा द्या. आणि देन तुम्हाला ज्या पक्षात घालायची त्या पक्षात तुम्ही घाला मोकळेपणाने. कोणी तुम्हाला नैतिकतेचं आव्हान देणार नाही. इथं तुम्ही दोन्ही बापाचा अपमान करताय, तुमचा बायोलॉजिकल बाप आणि तुमचा मतदार बाप हे दोघांचाही. थोडीशी लाज ठेवा. नैतिकतेची अपेक्षा तुमच्याकडून आम्ही करतच नाही. आपल्या भारतीय राजकारणात ती नाहीच आहे. ज्या मतदारांकडे तुम्ही भीक मागत होते मतदानाची, त्यांचा तरी थोडासा लाज ठेवा. पुढे निवडून येऊ ना येऊ याचे तरी भान ठेवा. संविधानाच्या अनुसूची क्रमांक 10 मध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे, त्याला डायरेक्ट पायतळी तुडवलं जातंय. म्हणजे त्याची इज्जतच नाही आहे लिटरली. तर हे जे आपलं राजकीय दरिद्रपण चाललंय आपल्या देशामध्ये ते अतिशय घाणेरडे आहे. म्हणजे पैशाच्या जोरावरती किंवा ईडी सीबीआयचे धाक दाखवून अगदी कोणालाही आपण सहज फिरू शकतो. आणि फिरणाराही किती घाणेरडा असेल की तो या गोष्टींना बळी पडतोय. आणि बळी पडायचं कारण एकच असतं, कारण तो तिथं फसलेला आहे, त्याने काहीतरी कांड केलाय म्हणून. तो काँग्रेस असो, बीजेपी असो, वडेवर शिवसेना, जे काय कोणताही पक्ष असो, या सगळ्यांना फाटेवर मारा. जे पक्ष बदलून आलेत, आयडिओलॉजी तर भोसड्यातच आहे, बट स्टील थोडीशी नैतिकता आपल्यात असेल तर आपण यांना मतदान करणं बंद करा.